नमस्कार, मी गंगासिंग राजपुरोहित। असं म्हणतात की MTHL अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या परियोजनेमुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरणचा जो विकास आहे त्याला एक मोठी गती मिळणार आहे। पण MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया हा नेमका काय आहे याबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत SM डेव्हलपर्सचे प्रमुख शहाजी पाटील। सर, खूप खूप स्वागत। नमस्कार, शहाजी पाटील। सर, MTHLचं आजकाल खूप चर्चा आहे आणि काही दिवसातच त्याचं ओपनिंग देखील होणार आहे असं म्हणतायत। तर MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया जो आहे तो नेमका काय आहे सर? जसं नवी मुंबई एअरपोर्टचा इन्फ्लुएन्शियल एरिया होता तसं MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया हा एक नवीन टर्मिनॉलॉजी आता अलीकडं गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून चालू आहे मार्केटमध्ये। तर हा नैनाचा पोर्शन, नैनामधला काही पोर्शन 80 विलेजेस नैनामधली आणि खोपटामधली 32 विलेजेस आणि अजून थोडे विलेजेस पेनमधले, असे टोटल 124 विलेजेस आणि 323.44 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया, हा गव्हर्नमेंट MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया म्हणून एक वेगळं पॉकेट बनवून त्याला एक वेगळ्या पद्धतीनं आयाम द्यायचा प्रयत्न करते गव्हर्नमेंट आणि त्याला MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया म्हणून डेव्हलप करायचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे। सर, या MTHL जो आहे त्याच्या विशेष नियोजन प्राधिकरणाविषयी तुम्ही काय सांगाल सर? MTHL जे आहे ते MTHL हा MMRDAनं बनवला आणि MMRDAकडं आता बांद्रा कुर्लामध्ये फक्त 18 एकर जागा अवेलेबल आहे। म्हणजे MMRDAकडं स्वतःच्याकडं आता मोठी लँड बँक नाही, त्यामुळे MMRDAच्या असं डोक्यात आलं असण्याची शक्यता आहे की आम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट 18,000 कोटीचा MTHL बनवला तर त्याचा जो बेनिफिट होणार आहे, त्याचा जो इन्फ्लुएन्शियल एरिया आहे, त्या इन्फ्लुएन्शियल एरियामध्ये जर आपण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून असेल तर आपल्याला तिथून काही फंड्स त्यांच्या ऑर्गनायझेशनला मिळू शकतात। त्या ऑर्गनायझेशनला काहीतरी येणाऱ्या पुढच्या एक 30-40 वर्षासाठीचं एक काम करायला मिळू शकतं। तर त्या पद्धतीनं या एरियाकडं MMRDA बघते। सर, या अगोदरच्या भागात आपण खोपटा, न्यू टाउनशिप आणि नैना असा त्यांचा डिफरेन्शिएट केलं होतं आपण। तर यात MTHL जो आहे आणि त्याच व्यतिरिक्त जो हा नैना आहे, त्या दोघांना आपण तुम्ही त्यांची तुलना ती आहे ती कशी कराल? MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया जो आहे तो आजच्या डेटला MTHL जो आहे तो NH4B पर्यंत सीमित केलेला आहे। ॲक्च्युली तो MTHL जो आहे तो त्याच्या पुढं नेऊन तो डोंगर तोडून पुढं चिरलेलं उतरणं अपेक्षित होतं। तो उतरेल आता, पण तो लवकर उतरला असता तर अजून चांगलं झालं असतं। तर तो चिरलेला उतरल्यानंतर जो विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, तो विरार अलिबाग कॉरिडॉर ते MTHLचे जे ट्रॅफिक आहे ते पुढं घेऊन गोवा हायवेला कनेक्ट करणं आहे। हा MTHL चिरलेला उतरल्यानंतर हा जो विरार अलिबाग कॉरिडॉर जो आहे तो जो गोवा हायवेपर्यंत घेऊन जाणार आहे, तेवढ्या पोर्शनमधला जो एरिया आहे त्याला टिपिकली हे MTHL इन्फ्लुएन्शियल एरिया असं म्हटलेलं आहे। म्हणजे हा जो एरिया आहे हा विरार अलिबाग कॉरिडॉरमुळं चांगल्या प्रकारे कनेक्ट होणार आहे आणि तो एरिया याच्यापासून JNPT पासून, नवी मुंबईपासून, एअरपोर्टपासून जवळ असल्यामुळं त्या एरियाला एक वेगळं महत्त्व आहे। सर, सिडको असो किंवा MMRDA यांची नेमकी शक्तीस्थळे जी काय आहेत MTHLच्या बाबतीत? MTHLच्या बाबतीत आता शक्तीस्थळ जर म्हटलं, सिडकोच्याकडं अशी सिच्युएशन आहे की सिडकोकडं 50 वर्ष सिटी बनवण्याचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यामुळे त्या 50 वर्षामध्ये त्यांच्या काही चुका झाल्या असतील त्या इम्प्रूव्ह करू शकतात। त्यांना जे 50 वर्षामध्ये वेळ लागला त्या स्पीडअप करण्यासाठी त्यांच्याकडं स्कोप आहे। त्यांच्याकडं प्रॉपर एक सिटी डेव्हलपमेंटसाठी लागणारे वेगळे डिपार्टमेंट आणि असं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे। आता MMRDAनं अशी एक सिटी बनवली नाही, त्यांनी बांद्रा कुर्ला बनवलं, पण त्या बांद्रा कुर्ल्यामध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आणि त्या बाकीच्या बिल्डिंग वगैरे ज्या आहेत त्या प्रायव्हेट लोकांनी बनवल्या असं आहे। आता MMRDAला जर प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करायचं आहे तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना इकडं या एरियामध्ये नवी मुंबईमध्ये किंवा त्या खोपटा एरियामध्ये त्यांना त्यांचं एक ऑफिस सेटअप करावं लागेल। सिडकोसारखं सगळ्या ऑर्गनायझेशनचं सेटअप करावं लागेल आणि मग त्या विकासाला गती येऊ शकते। मी मगाशी म्हटलं तसं MMRDAला जगभरातून पैसे उभा करायची ताकद जी आहे ती MMRDAकडे आहे। त्यांनी एक बांद्रा कुर्लाचं कमर्शियल सेंटर उभा केलेलं आहे। भरपूर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट जे आहेत मुंबईच्या आजूबाजूचे ती लोक करत आहेत आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टला मोठ्या प्रमाणात फंड उभा करायची जी ताकद आहे ती निश्चितच MMRDAची सिडकोपेक्षा जास्त आहे।
पण सिटी डेव्हलपमेंटच्या फ्रंटवरती MMRDAला थोडं जास्त काम करावं लागेल. सर, तसं पाहिलं तर नवी मुंबईमध्ये जे वेगवेगळे असे जे इन्फ्रा प्रोजेक्ट्स येत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी चेहरा-मोहरा जो आहे नवी मुंबई, पनवेल, उरण, पुणे या भागाचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. नवी मुंबई सेज असो किंवा MIDC असो, रिडेव्हलपमेंट असो, SRA असो, नैना असो किंवा MTHL असो, काय वाटतं ह्याचा कसा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतं पाहायला मिळेल फ्युचरमध्ये? नवी मुंबईच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात मी आमच्या बिल्डर मित्रांच्या बरोबर नेहमी बोलताना मी त्यांना असं सांगतो की आता रेरा आलेला आहे आणि UDCPRमुळे भरपूर काही FSI अवेलेबल झालेलं आहे. तर त्यामुळे आपण प्रोजेक्ट घेताना फार काळजीपूर्वक घ्यायला पाहिजेत. कारण या एरियामध्ये सगळ्या काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आलेले आहेत. हे जरी बरोबर असलं तरीसुद्धा इथं काय काय किती मोठ्या प्रमाणात सप्लाय येणार आहे याचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा झाला तर नवी मुंबईपासून सुरुवात केली तर नवी मुंबईमध्ये जी सिडकोनं बांधलेली घरं होती ती 30 वर्षामध्ये आता मोडकळीस आलेले आहेत. त्याची सगळी रिडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर मी मगाशीच म्हटलं तसं MIDCमध्ये आपल्याकडं 1500 एकर जागा अवेलेबल आहे. ते MIDCमध्ये सगळे कमर्शियल बिल्डिंग बांधत आहेत. आता MIDCला UDCPR लागू केल्यामुळं तिथं पण 2.5 FSI ॲप्लिकेबल केलं आणि त्या 2.5 FSIच्या 40% त्यांना रेसिडेन्शियल आणि कमर्शियल करायला अलाउड केलं. म्हणजे MIDCकडून सप्लाय येईल. त्याच्यानंतर मी जसं मगाशी म्हटलं तसं सिडकोच्या नवी मुंबई SEZसाठीचे 4300 एकर जागेपैकी 40% जागा ही रेसिडेन्शियल आणि कमर्शियल वापरासाठी त्याचा अलाव केलेलं आहे. म्हणजे त्या 1500-1600 एकरमध्ये डेव्हलपमेंट येणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून नवी मुंबईमध्ये SRA डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात. तर या सगळ्या नवी मुंबईच्या गोष्टी आहेत. दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका आलेलं आहे. पनवेल महानगरपालिकामध्ये जी गावं इन्क्लूड झाली ती घोटकाम कडते असतील किंवा पनवेलच्या आजूबाजूचे असतील ते तिथले जे कमिशनर आहेत ते फार डायनॅमिकली तिथं रोड वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर देऊन तिथं फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. आता काही गावांची नवी मुंबईतल्या ॲक्विजिशन बाकी होतं त्यामुळे त्या गावातलं ॲक्विजिशन करून सिडको त्यांना उलव्यामध्ये 26, 27, 28, 29 या सेक्टरमध्ये देते. एअरपोर्टसाठी जी जागा घेतली त्याच्यासाठी पुष्पकनगरमध्ये डेव्हलपमेंट आहे. तर नवी मुंबईमध्येच एवढा सगळा सप्लाय आहे. आणि त्याच्यानंतर गेल्या 15 वर्षापासून नैनामध्ये अडकून पडलेली जी गावं आहेत त्यांची डेव्हलपमेंट बाकी आहे. आता नैनामध्ये 23 गावांच्या 11 TPS स्कीम आहेत आणि 23 गावांचे जे काय एरिया बघितलं तर तो एवढा मोठा आहे की नवी मुंबईतला अगदी ऐरोली, कोपरखैरणे, वाशी आणि नेरूळ एवढे 4-5 नोड होतील एवढी मोठी डेव्हलपमेंट एकाच वेळेला होणार आहे. नवी मुंबईचं जर आपण जडणघडण बघितली तर नवी मुंबईमध्ये एकाच वेळेला फक्त 2च नोडमध्ये डेव्हलपमेंट चालू होते. म्हणजे 10-10 वर्षाला 2 नोड एवढंच सिडकोनं फक्त चालवलेलं होतं. एकाच वेळेला नैनामधली डेव्हलपमेंट आणि नवी मुंबईतली डेव्हलपमेंट त्याच्यानंतर आता खोपटा एक ओपन होतं आहे आणि या JNPTचे प्लॉट्स मिळतात. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर फार जास्त सप्लाय येणार आहे. म्हणजे या एरियामधला इम्पॉर्टन्स आहेच, ॲट द सेम टाईम सप्लाय पण फार मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यामुळं लोकांना इथं ॲफोर्डेबल किमतीमध्ये घरं मिळतील आणि लोक आता हा एक मुंबई आणि पुणे ह्यांना कनेक्ट करणारा हा एक टापू डेव्हलप होते. त्यामुळे MMR रिजनमधली जी लोक आहेत ती या एरियामध्ये येणं पसंत करतील. सर, तुम्ही म्हणताय की या सगळ्या इन्फ्रा प्रोजेक्ट्स या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे कुठेतरी अफोर्डेबल लोकांना घरं मिळतील, पण त्याचा हा क्रम नेमका कसा असेल सर प्रायोरिटी बेसवर? ॲफोर्डेबलची गरज आहे. आता ते लोकांनी या गोष्टीचा प्रॉपर स्टडी करायला पाहिजे. मी त्याची सुरुवात अशी करेल की MTHL जो आहे तो जिथं उतरतो तो उलवा ही फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे लोकांची. त्याच्यानंतर पुष्पकनगर आणि द्रोणागिरी ही सेकंड प्रायोरिटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग रिडेव्हलपमेंट किंवा MIDCमधला एरिया आणि त्याच्यानंतर मग पनवेलच्या आजूबाजूचा एरिया आणि त्याच्यानंतर मग हा जो काही खोपटा एरिया किंवा नैना एरियाज. म्हणजे आता हे एरियाचा सिक्वेन्स सांगितला आणि त्याच्यानंतर मग त्या एरियात असलेल्या किमती ह्या त्या लोकांच्या डिसिजनसाठी गाईड करते. खूप खूप धन्यवाद सर. MTHL इन्फ्लुएन्शियल एरियाच्या संदर्भात सरांनी दिलेली ही जी डिटेल्ड माहिती आहे ती जर तुम्हाला वाटतं की काही बरोबर वाटली असेल किंवा अजून काही तुमच्या शंका कुशंका असतील ते आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही कळवा. तोपर्यंत मी घेतो निरोप. नमस्कार.